पण नाही रे, अंदाज चुकला माझा. माझ्या मुलाला मी एखाद्याच्या जीवावर उठणारी वाटते. आता मी माझा जीव देऊन सिद्ध करते ना, मी तशी नाही आहे. आई आई प्लीज असं नको बोलूस. मला खूप त्रास होतोय ग. त्रास तर मला होतोय इंद्रा. आता मला अजिबात अडवू नको. मला माझं माझं काय ते ठरवू दे. जा म्हटलं ना. प्लीज आई प्लीज प्लीज. अगं मी मान्य करतो ना माझं चुकलं, मी माफी पण मागतोय, पण तू प्लीज असा वेडेपणा करू नकोस आई. अगं घरी सगळे वाट बघतायत, आपण ना टेन्शन आलंय खूप. घरी सगळ्यांना तू हवी आहेस ग आई. पण आता मला कोणी नकोय. आता माझं त्या घरात कोणी नाही. निघून जाऊ देत मला तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून. आणि मी चाललेच होते ना. अचानक चक्कर आल्यासारखं झालं ना, म्हणून जरा वेळ बसले होते. पण आता यापुढे मी तुम्हाला कोणालाही कसलाही त्रास देणार नाही. आई आई थांब ना. आई 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 ऐक ना. आई मी तुला नाही जाऊ देणार. नाही जाऊ देणार. आई अगं मला तुझ्यावर आरोप करायचे नव्हते. मला फक्त तुझ्याकडून माहिती काढून घ्यायची होती अगं. पण ठीक आहे, माझं चुकलं. मी खरंच माफी मागतो तुझी. आई तुला चांगलं माहिती आहे ग, तुझ्याशिवाय काही नाहीये मी. आई प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस प्लीज. इंद्रा बास, मला प्लीज जाऊ दे. आता माझी वाट अडवू नकोस. आई प्लीज ऐक ना. आई हे बघ, तू हवी ती पनिशमेंट दे मला. हा आई मी तुझं सगळं ऐकत आलोय ना. आता एकदा माझं ऐक ना प्लीज. प्लीज मला सोडून जाऊ नकोस. ठीक आहे, मी जर तुझं ऐकावं असं तुला वाटत असेल, मी तुझ्या आयुष्यातून जाऊ नये असं जर तुला खरंच वाटत असेल, तुला माझ्यासाठी एक गोष्ट करावी लागेल. अगं सांग ना, तू जे सांगशील ना ते करायला मी तयार आहे. आई प्लीज. मालती तुम्ही ठीक तर आहात ना? आणि तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली? मालती, अगं कुणालाही न सांगता अशी कुठे गेली होतीस? हो नाही, काय झालं? असं न सांगता घर सोडून कशा निघून गेला तुम्ही? कोणी काय बोललंय का तुम्हाला? बोला ना, सांगा. नाही ऑफकोर्स, त्याशिवाय असं वागतील का त्या? मालती मॅडम, सगळे तुमची केवढी काळजी करत होते. ठीक आहात ना तुम्ही? पण तुम्ही असं निघून जायला नको होतं. खरं तर ना माझं चुकलं. आता फक्त कानाखाली मारली. पुन्हा माझ्या आईच्या विरोधात माझ्या मनात काही पाळायचा प्रयत्न केलास ना, तुम्ही पुढे काय करेन हे सांगता येत नाही. ज्या राणीमुळे तुझ्यात आणि माझ्यात गैरसमज निर्माण झाले, तिला त्याची शिक्षा व्हायला हवी. सगळ्यांसमोर त्या अवदसीच्या कानाखाली वाजव. तू म्हणतोस ना तुझं माझ्यावर प्रेम आहे, तर मग आज तुझं प्रेम सिद्ध कर इंद्रा. तुझ्यात आणि माझ्यात आग लावणाऱ्या त्या राणीला, तुझ्या बायकोला कायमच्या अद्दल घडेल असं काहीतरी करून दाखव. तिला तिच्या वागण्याची शिक्षा तूच द्यायची. तुला जरी मान्य असेल तरच मी तुझ्यासोबत घरी येईन, नाही तर माझी मी जगायला समर्थ आहे. ठीक आहे.
मला मान्य आहे तुझं म्हणणं, पण तू प्लीज घरी चल. मी राणीला हवी ती शिक्षा दे. ठीक आहे, तू तिला जी शिक्षा देशील ती सगळ्यांसमोर द्यायची. जे काही घडेल ते सगळ्यांच्या डोळ्यासमोर घडायला हवं आणि तिला शिक्षा तुझ्याकडूनच व्हायला हवी.